नमस्कार. 72 मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून 40 आमदारांसह गुवाहाटी गाठली होती. त्यानंतर शिंदेंनी भाजपसोबत सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली होती. या दरम्यान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली उलथापालथ तुम्हाला ठाऊक असेलच. पण आता याच घटनेवर प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बच्चू कडू म्हणाले की मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, तेव्हा त्यांची बोलण्याची मानसिकता नव्हती, कारण बरेच आमदार तिकडे पोहोचले होते. उद्धव ठाकरेंनी माझा फोन उचलला, माझ्याशी बोलले, पण फार काही बोलू शकले नाहीत, त्यामुळे मी फोन ठेवून दिला, असं बच्चू कडू यांनी सांगितले आहे. दरम्यान बच्चू कडू म्हणाले की राजकारणात काही घडू शकतं. 5 वर्षांमधल्या घडामोडी पाहिल्या तर हे लक्षात येतं. तसेच यावेळी आपण पाहिलं की बाळासाहेब ठाकरेंचा फोटो सगळ्यांच्या बॅनरवर होता. एक गोष्ट मान्य करावी लागेल की राजकारणात कुणीही कुणाचा शत्रू नसतो. छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे यांचे चुलत बंधू त्यांच्या विरोधात लढत होते. जनतेने राजकारण मनावर घेऊ नये, त्यांनी मतदान मनावर घेतलं पाहिजे. जनता अनेकदा हे विसरते, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान अमरावती लोकसभेच्या निकालावरही बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली आहे. लहान मुलाला जरी विचारलं तरी त्याला माहिती आहे की नवनीत राणा पडणार आहे. रवी राणामुळेच नवनीत राणा अमरावती लोकसभा निवडणुकीत पडणार आहे. 2 वर्ष जर रवी राणा चूप राहिला असता तर आज चित्र वेगळं असतं, असा टोला देखील बच्चू कडू यांनी रवी राणा यांना लगावला आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा.